कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती सुंदर मंदिर आहे अमोल। हो ना, मी पण पहिल्यांदा हे मंदिर बघितलं आहे। आवडलं का? हो बापू। हे आपल्या गावचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आहे। अरे काय आहे, आपलं गाव तिकडे महाबळेश्वरच्या पायथ्याला, धरणात ते गाव गेलं म्हणून सरकारने इकडे गाव वसवलं। मग गावकऱ्यांनी आणि आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी मिळून हे मंदिर बांधलं आणि आपण तिकडचा भैरवनाथ घेऊन इकडे आलो। बापू, अरे यशा, यशा, अरे तुला बघून लय भारी वाटलं बघ। आणि काय रे, अरे म्हातारा झाला तू, केस पांढरे झाले। बापू एवढ्या वर्षात वय वाढणारच की हो। होय, खरंय, तुला भेटून लय भारी वाटलं बघ। अरे यशा, गाव सुटलं, सगळं मिळालं गाड्या, आपुलकी नाही मिळाली। तू भेटलास, मिठी मारलीस, एवढ्या वर्षाची कसर भरून काढलीस लागा। अरे तिकडं आपलं घर आहे असं वाटतं, पण यशा इथं अख्खा गाव आपला आहे असं वाटतं बघ। बापू बर, तिकडे सगळे ठीक आहेत ना? आपली अर्जुन दिप्या आणि हो, इनू बाबांशी कधी बोलणं होतं का? हाय, सगळी चांगली आहेत। अरे आणि काय याच्या, अरे त्याला ओळखलंस का नाही? हो, अरे शेंडेफळ कोणी ओळखलं नाही सुये? आपल्या आप्पीचा अमोल आहे। बापू, कोण आहे हा माणूस आणि बाबू का चालतायत? बाळा, मी तुझा आजार, तुझ्या भेटीसाठी जीव आतुर झाला होता। पण आजोबा, मी तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय, मी ओळखत पण नाही तुम्हाला। काय नाती ना ओळखीच्या पलीकडली असतात। या गावाला तुझी पहिल्यांदा पावलं लागली असली ना, तर गाव अख्खं तुझी वाट बघत होतं, तुला भेटण्यासाठी आतुर झालं होतं। मला? हो परत तुला, तुझी वाट बघितली रे अख्ख्या गावानं। तू कोण आहेस माहितीये का? तू आहेस अमोल। यशा, अरे थांब, आत्ता तर आलाय तो, त्याला जरा फिरू देत, गाव बी बघू देत की। हा, आत्ताच घाबरतोस लेकराला? मी नाही घाबरलो बापू। अहो बापू, मी कशा पायी मजा करेल, मी खरंय ते। अरे आलाय की, आता गावात आलाय तो, त्याला जरा हिंडू दे, फिरू दे, गाव बघू दे। बापू, मी तर आज लय खुश आहे। पोराला बघितलं असं वाटलं आता सगळं व्यवस्थित होईल। खरंच यशा, आम्हाला आयुष्यात आला आणि सगळं व्यवस्थित वाटायला लागले बघ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू मॅडम। काय झालं मॅडम, काळजीत दिसताय? नाही, गायतुंडे अहो, सकाळी ना बापू अमोलला घेऊन आसगावला गेले। मग त्यात काळजी करण्यासारखं काय, बापूंसोबत गेलाय ना? नाही तसं नाही, मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन आहे। कसलं? गायतुंडे अहो, अमोल आसगावला गेलाय, तिथे गेल्यानंतर जर त्याला अर्जुनबद्दल काही कळालं तर, कुठे फोटो बघितला किंवा कोणीतरी येऊन सांगितलं आणि त्याने उगाच काहीतरी चुकीचा समज करून घेतला तर? मॅडम तुम्ही किती विचार करताय, असं काही झालं तर बापू घेतील ना सांभाळून। नाही हो, एक तर ना राणीतनं गेलाय तो, पोहोचला असेल का आतापर्यंत? मी फोन करून विचारू का त्यांना? मॅडम अहो नको, अहो अमोल बापूंसोबत गेलाय, त्याची गँग घेऊन गेलाय, त्यांच्यासाठी ती सहलच आहे की। तेच तर वाटते, उगाच पाठवलं त्याला, कुठून बुद्धी सुचली आणि त्याला परवानगी दिली जायची। मॅडम रिलॅक्स, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण एक विचारू? हां मॅडम,
तुम्हाला नक्की कसलं टेन्शन आलंय? अमोल आजगावला गेलं ह्याचं टेन्शन आलंय की तुमच्या अगोदर कोणतरी अमोलला अर्जुन सरांबद्दल सांगेल याचं टेन्शन आलंय? बरोबर आहे तुमचं. मला इथेच टेन्शन आलंय. गायतोंडे पण परिस्थितीच अशी आली. अमोलला अर्जुन बद्दल सांगायला जावं तर त्याचं साखरपुडा झालाय. तो अमोलला स्वीकारेल का माहित नाही. अमोल आस लावून बसलाय गायतोंडे. असं वाटतं की अर्जुनने नाही स्वीकारलं तर अमोल खचेल माझा. काय उत्तर देऊ मी त्याला? आणि अर्जुनला जर अमोल बद्दल आत्ता सांगितलं तर तू म्हणला अगं साखरपुडा झालाय माझा, तू आत्ता सांगतेस म्हणजे याचा अर्थ तुला माझं लग्न मोडायचं. मी काय करू मला काहीच कळत नाही आता. अमोलबद्दल जे तुमचं म्हणणं आहे ते मी नक्कीच समजू शकतो, पण अर्जुन सरांना काय वाटेल किंवा ते काय म्हणतील हे तुम्ही नका ना ठरवू. त्यांच्या मनाला जे पटेल ते तसं वागतीलच, पण तुम्ही अमोलला हे सांगितलं पाहिजे एवढं नक्की. मॅडम, असं अचानक आत आल्याबद्दल सॉरी, पण कारण तसंच आहे. मॉन्टी सातोबद्दल टीप मिळाली. वारजेच्या ब्रिज खाली त्याचा अड्डा आहे. आज संध्याकाळी तो तिथे येणार आहे. बातमी खरी आहे? 100% खरी. फक्त मला 2 गोष्टींची गरज आहे. एक एक्स्ट्रा पोलीस फोर्सची आणि दुसरी म्हणजे तुमच्या परवानगीची. तरच आम्ही ही कार्यवाही करू शकतो. परवानगी बाबतीत निश्चिंत राहा. गायतोंडे येस प्लीज. मला तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण पोलीस फोर्सवर पूर्ण विश्वास आहे. आजच्या या कामाचा छडा लावा. परमिशन लेटर. थँक्यू मॅडम. ऑल दी बेस्ट. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई आई अगं कसलं धर्मसंकट आलंय ग माझ्यावर. माझ्या यांना आत्ता माझी गरज आहे. इकडे त्यांना त्रास होतोय. मला तिथं जाता बी येत नाही, त्यांची सेवा बी करता येत नाही. मी काय करू? पारू 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 मी तुझ्या हात जोडते, तू तुझ्या पाया पडते, वाटलं तर पदर पसरते, पण प्लीज प्लीज माझ्या आदित्यला वाचव. त्याची अवस्था फार वाईट आहे अगं. आदित्य सरांना काय झालंय? तुम्ही गप्प खात बोला ना. आदित्य सरांना काय झालंय? मी हात जोडते, आदित्यचा जीव वाचव. हे बघा तुम्ही असं हात वगैरे जोडू नका. मालकीन आहात तुम्ही फक्त बोला ना. आदित्य सरांना काय झालंय? नाही ग पारू, एक भक्त जसं देवाला शरण जातो ना, तशी मी शरण आलीये तुला. प्लीज मला भीक घाल प्लीज. आदित्य मॅडम काय करते? उठा तुम्ही आधी. तुम्ही बोला ना काय झालंय आदित्य सरांना? पारू, आदित्यचा जीव आता तूच वाचवू शकतेस. त्याची अवस्था फार वाईट आहे ग. आणि एक बायकोच आपल्या नवऱ्याचा जीव वाचवू शकते ना ग. म्हणजे त्या जाहिरातीतल्या लग्नात तो नवरा झाला होता ना तुझा. आणि आदित्य आणि प्रीतम तुझे मित्र पण आहेत ना ग चांगले. मग मैत्रीच्या नात्याने एका मित्राला वाचवशील ना ग पारू प्लीज. हे बघा तुम्ही मला फक्त सांगा काय करायचं, मी काय मदत करू शकते तुमची. मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे पारू. तू ना वहिनींचा राग आदित्यवर काढू नको. हा दामिनी मॅडम, अहो मला कुणावरच कसला बी राग नाही हो. तुम्ही फक्त बोला ना, मी काय मदत करू. तू माहितीये ते लेप की काहीतरी बनवलं होतं. लेप बनवायचं आहे? मी आता बनवते. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे वा, मी लेप बनवून बंगल्यावर आणते. बरं. ही बंगल्यात आली तर कसं चालेल? मग काहीच उपयोग नाही. पारू 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 तू बंगल्यात नको येऊ. का नको येऊ? त्याचं काय आहे ना, वहिनींना तू ओळखतेस ना ग. मी इथं आलीये ना, वहिनींना माहित नाही अगं.
आणि मी इथं आलेलं त्यांना चालणार पण नाही. त्या खूप चिडलेत तुझ्यावर पारू. तू दिशाचा अपमान केलास ना, त्यांना सहनच झाला नाहीये. त्यांनी तर सांगितलंय पारूला या बंगल्याची पायरी सुद्धा चढू द्यायची नाही. हो, अशी सूचना दिली आहे सगळ्यांना त्यांनी. देवी यांनी मला बंगल्यात यायची बंदी घातली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ती ना स्वतःला आता डॉक्टर समजायला लागलीये. काहीतरी अघोरी उपाय करत होती आदित्यवर. ज्यावेळी तिने तो लेप लावायला घेतला ना आदित्यला, तेव्हाच माझ्या मनात शंकेचं झुरळ चुकचुकलं. झुरळ? पाल असते ती. पाल आणि पायाचा काय संबंध? अहो म्हणजे शंकेची पाल चुकचुकती, झुरळ नाही. तेच ते. हा सगळा घोळ त्या पारूनी घातलाय ना, मी तिला बोलवून आणते. नको मॅडम, त्याची काही गरज नाही. हा, जर तुम्ही तिचं कौतुक करणार असाल तर तिला बोलवायला माझी काय हरकत नाही. ऍक्च्युअली आदित्य सरांना ताप यायला होता आणि ज्या पद्धतीनं हे लागलंय ते पाहता त्यांच्या पायाला सूजही यायला हवी होती. पण हा जो लेप लावलाय त्याच्यामुळे आदित्य सरांना तापही आला नाही आणि पायाची सूजही कमी झाली. ही मुलगी पारू, या पारूला आयुर्वेदातील ज्ञान दिसतंय. तिनं ज्या प्रकारे उपचार केलेत ते अतिशय योग्य आहेत. बाई, मी ठरवते वेगळं आणि घडतं काहीतरी वेगळंच. मला वाटलं होतं आता अहिल्या वहिनींच्या शिव्या खायला मिळणार त्या पारूला आणि माझे कान तृप्त होणार, पण कसलं काय. आदित्य सरांना लेप तर लावला, काढा बी द्यायला पाहिजे होता. म्हणजे कसं आदित्य सरांना लवकर बरं वाटलं असतं. किती पाय दुखतोय त्यांचं काय माहिती, काय बी कळना झालंय. डॉक्टर आल्याशिवाय काय बी कळणार नाही. हे पेन किलर्स हे आदित्य सरांना द्या आणि जर गरज लागली तरच द्या. आणि जमलं तर हा लेप लावणं चालूच ठेवा. हा लेप लावल्यानं पेन किलर्स घ्यायची गरजच लागणार नाही. त्यांनी आदित्य सर लवकर बरे होतील. ओके, ठीक आहे, येतो मी. चला, मी येतो. आलो. पारूकडून तो लेप बनवून आणू का? आणते. ए थांब, काय गरज नाहीये त्या लेपची आपल्याला. ज्या मुलीने बहिणींना न सांगता विचारता या घरची नोकरी सोडली त्या मुलीची माफी बहिणी मागणार? तिच्या समोर त्या झोपणार? नाही जमणार. आपण ना या डॉक्टरांपेक्षा चांगला डॉक्टर बोलू. आणि नाही गरज आपल्याला त्या पारूच्या लेप बीपची कशाची. हो ना वहिनी? तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही. मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. हो, काही गरज नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पाय सोड माझा. तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत पाय नाही सोडणार मी. आधी खूप त्रास होतोय. आधी आय एम सॉरी.
खरंच मला मला माफ कर आधी. मी चुकले. पण बोल माझ्याशी. या घरची सून म्हणून, या घरची आई म्हणून हरले मी. मला वाटलं होतं तुम्ही समजून घ्याल, मला नक्की काय झालंय ते समजावून सांगाल. पण या घरात कोणीच माझ्याशी काहीच बोलायला तयार नाहीये. मी तुझे पाय धरले तरी सुद्धा तू बोलत नाहीयेस माझ्या बरोबर. तू इतका निष्ठुर नव्हतास रे आधी. मला खरंच कळत नाहीये काय झालंय. पण तुम्ही सगळेच असं वागताय म्हणजे नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक झालीये. खूप मोठी चूक. आणि त्याची शिक्षा देताय तुम्ही सगळे मला. मला मान्य आहे. मला सगळ्या शिक्षा मान्य आहे. मी गपचूप पडून राहीन कोपऱ्यात. एका मी नाही त्रास देणार तुम्हाला. फक्त मला एका गोष्टीचं उत्तर द्या आधी. आईंना काय झालं नक्की? आई कशा गेली? प्लीज सांग मग. ऐकायचं ना तुला? मी सांगते. आजींना तू मारलास. तू जीव घेतलास आजींचा. हो तू. आजी निरपराध होत्या आणि तू त्यांचा जीव घेतलास. मी आईंना कसं मारेन? सासू असलं तरी आईसारखं प्रेम होतं माझं त्यांच्यावर. मी कसं मारेन? आणि मी कुणालाही का मारेन आधी? आधी मला सांगते. मला बोलायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अभिनंदन, तुम्ही आई बाबा होणार आहात. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. नेत्रा, तुझी पहिलीच वेळ असेल ना? स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल आणि पहिले 3 महिने तर विशेष काळजी. वजन उचलायचं नाही. शरीराला उष्ण पडतील असे कोणतेही पदार्थ खायचे नाही. थोडं गरगरेल, कोरड्या उलट्याही होतील, पण घाबरायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. पॉझिटिव्ह राहायचं की गर्भातलं बाळही सुदृढ राहतं. नेत्रा, ऐकतेस ना? आणि बाहेरचं खाणं बंद, पौष्टिक आहार घ्यायचा. शारीरिक हालचालही व्हायला हवी ना. त्यासाठी योगासन आणि व्यायामही करू शकता. मॅम रेडी आहे. चला आपण चेकअप करूया. मिस्टर राजाध्यक्ष, तुम्ही सुद्धा आतमध्ये येऊ शकता. थँक्यू.
नेत्रा चल. नेत्रा अगं बरं ठीक आहे, मी माझं चेकअप करून घेतो. चल उठ. फाल्गुनी तर रूम मध्ये, आधी नेत्रा पण बाहेर गेलेत. मग किचन मध्ये कोण आहे? नेत्रा घाबरू नको, स्माइल ठेव, काही होणार नाहीये. हे बघ तुमचं बाळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजकाल ऑनलाईन क्लासेस चालतात राईट सगळीकडे. माझं ना काही इन्स्टिट्यूटशी बोलणं झालंय, ते मला इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठी हायर करायला रेडी आहेत. आय मीन मी ऑनलाईन क्लासेस घेऊन थोडे पैसे अर्न करू शकते ना, सो दॅट दादा आणि मावशीला माझ्याकडून थोडी हेल्प. हो का? नॉट अ गुड आयडिया? नाही नाही, हे ठरवणारा मी कोण आहे? पण ओवी, मला तुझा खूप हेवा वाटतो. कसली कमाल आहेस तू. एक मुलगी असून तू एवढा विचार करतेस, त्या दोघांसाठी एवढं सगळं करण्याचा प्रयत्न करतेस. मी फक्त हात बांधून शांतपणे बघत बसलोय सगळं. श्रीनिवास रिलॅक्स, होईल सगळं सॉर्ट. आय नो तूच सगळं सॉर्ट करशील. बाय एनिवे, मला तुझी हेल्प हवी. हा बोल ना काय करू? ऍक्च्युली घराचं वायफाय ना मांगरापर्यंत पोहोचत नाही, रेंज खूप कमी आहे. त्याचं काहीतरी कर ना प्लीज. बघतो. नाहीतर मी एक काम करतो, मी तुला नवीन डोंगल आणून देतो, मग तर झालं. हा परफेक्ट. उमाई, उमाई आण इकडे. श्रीनू, मी इतका परका झालोय का की ही कामं सुद्धा तू करशील? श्रीनू, अरे असं काय करतस? बंबात घालूक लाकडा वही होती म्हणून फोडत होतंय. पाऊस इलो ना तोंडावर. आणतं इकडे. हो मग मला सांगायचं ना. मी आहे ना, मी करतोय सगळं. तू तुझा हात जा. पण कशा सवय माका दे. उमाई, पण तुझा मुलगा असताना तू ही कामं का करायची? तू ओवी, तुझा हिला घेऊन जात. नाही श्रीनू, थांब. नको, ऐक माझा. या बघ, तुका तुझी कामं नाही आहेत काय?
अभ्यास आहे ना तुझो तू तुझा अभ्यास कर माका कामा करू दे आणि इकडे नाही 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 उमाई तू प्लीज आज जा मी तुला हे करू देणार नाही श्रीनू ऐक माझी सगळी कामं झाली आहेत रे हा एवढा आवरून झाला ना की झाला मग तू दे बघू मग श्रीनू मी करते तू नको करूस डोंट वरी मी बघते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. ओवी काय गो अभ्यास करतस? नाही अभ्यास नाही करत आहे थोडं कामाबद्दल सर्च करते तिथे ना नेट पण स्लो आहे. नमस्कार वहिनी. अरे वा ही पाहुणे अजून आहेच असा काय? यांच्याकडे काम होता काय तुमचा? ते नाही आहेत घरात. काय हरकत नाही मी फक्त पंचायतीचा निरोप घेऊन येलोय. कसा उद्या सकाळी दादा खोतांका पंचायतीत बोलावलेला आणि वहिनीनू जमला तर तुम्ही सुद्धा यावा. का असा काय? अहो एक फारच मोठो अद्भुत मामलो इलो पंचायती समोर. म्हणजे काय झाला काय? अहो कळात एवढी घाई कशा करतास? बरं मी सांगते यांका. ठीक आहे येतय तर मी. मावशी हे शिर्के असं का बोलून गेले? एखाद्याला चिडवतो ना तसा टोन होता त्यांचा. अगो नाही असंच बोलतात ते. सवय आहे त्यांची. बाई ग मला तर आता भीतीच वाटायला लागली सगळ्याची. काय चालू आहे काय माहिती आहे घरात? मला वाटतं त्या ओवीने किंवा तिच्या बाबांनी तर तुमच्या दोघांची तक्रार केली नसेल ना? नाही मला नाही वाटत ओवीने तक्रार केली असेल. काय गो तू का बरोबर तिथं पुळको इलो? नाही म्हणजे तसं नाही लाली ताई. तिला तसं काही अधिकारच नाहीये ना मग ती कसं काय? जर त्या ओवीच्या तक्रारीवरून आमका जाब विचारूक बोलावलं असत ना तर तिकडे मी कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. हा ए बाय माझे लाली तिकडे तरी तोंड बंद ठेव. एकदा आधीच तुझ्या अशा वागण्यामुळे गावात तोंड दाखवायला जागा नाहीये. पण त्या पंचांसमोर उद्या तोंड बंद ठेव. अच्छा म्हणजे कशासाठी बोलवलेला हा तिकडे ह्या तुमका बरोबर माहित आहे? मला काय माहित असणार? मला कोण सांगणार आहे का लाले? मी तर राहिलो पावडा ना इथे. मला पण आश्चर्य वाटलं का बोलवलं असेल नाही. पण मी खूप विचार केला नंतर विचार सोडून दिला. म्हटलं उद्याच उद्या बघू है ना. हे पण लाले माझी आई मी तुला पुन्हा सांगतो तिकडे शांत राहा. हा अरे बापरे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. भन्नाट आयडिया आहे. संपदा मी काय म्हणते कोणी शोधलायस का? तू बघितलायस का? म्हणजे कोणी आवडतोय का? असेल तर सांग आता. असं काही नाहीये आणि मी अजून लहान आहे ना भाऊ. सांगा ना त्यांना मी लहान आहे की नाही.
हो बरोबर आहे, लहानच आहे. नाही कसं आहे ना की लग्न वेळेतच झालेलं बरं असतं. आता दिव्याचंच बघा ना, हो की नाही ताई? नाही खरंय, लग्न वेळेतच व्हायला हवं. हो पण मी दिव्या वहिनीपेक्षा लहान आहे की नाही? मला सांगा दिव्या वहिनीचा बॉर्न इयर काय? जन्मतारीख हा 3 फेब्रुवारी 1998. बघ 98 98 ग. 98 ओ 98 ना, मग ती किती मोठी आहे माझ्यापेक्षा. अजून मला खूप वेळ, हो की नाही? बरोबर. मी खूप मजा करणार आहे तोवर. बरं, खूप वेळ आहे. झालं समाधान? चला आता. ही दिव्याची जन्मतारीख आहे, असं कसं होईल? पत्रिकेप्रमाणे तर भाऊ काय झालं? नाही काय नाही. नक्की? दिव्याची अशी जन्मतारीख कशी असू शकते? वंदनाताई सांगतायत ती तारीख पत्रिकेप्रमाणे नाहीये. काय करू? कोणाशी बोलू? हो गुरुजी, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आनंदी राहा भाऊ, तुम्ही आमचे लाडके, यावं लागणारच. बरं गुरुजी, सगळी तयारी कशी वाटते? तुम्ही आहात म्हणजे तयारीचा काही प्रश्नच नाही. गुरुजी, तुम्ही आलात म्हटल्यावर तुमचा आशीर्वाद माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला मिळणार हे बघून मला किती आनंद झाला. ते तर होणारच. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 2 महिन्याच्या आत विवाह व्हायला हवा, तो तुम्ही करताय. कारण 2 महिन्याची मुदत परवा संपणार आहे आणि त्यानंतर विवाह योग नाही. नाही बरोबर गुरुजी, तुमचं म्हणणं आम्ही कधीच टाळत नाही आणि इथून पुढे कधीच टाळणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आता तुम्ही काही गोष्ट सांगताय म्हणल्यावर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. बरं गुरुजी, बसा ना. आता तर मी काहीच बोलू शकत नाही. अगदी उद्यावर लग्न आलंय, उद्याच, आणि 2 महिनेही संपलेत. मी आता शांत बसलेलं बरं. देवा, तुझ्या मनात काय आहे ते तुलाच माहित. फक्त सगळं सुरळीत होऊ दे एवढीच इच्छा आहे माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, इकडे थांबणं आपल्याला काय एवढं गरजेचं नाही. भाई, आपण जाऊ ना गॅरेजवर. काय रे? हो. अगं शिवा, डिप्पर बरोबर बोलतोय. कशाला त्रास करून घेतेस ग स्वतःला? इकडे थांबलीच ना तर कोणी ना कोणी तुला काहीतरी बोलणार. त्यापेक्षा चल ना आमच्या सोबत. नाही, मला इथे थांबावंच लागेल. अगं पण शिवा, इथे थांबून काय होणार आहे का? नाही, काही होणार नाहीये, पण आज मी पप्पांना जे वचन दिलं होतं ना ते पूर्ण होत आहे. माझ्या बहिणीचं लग्न होतंय आणि ते मला बघायचं, लांबून का होईना मला बघायचंच आहे. आज आशू दिव्याच्या गळ्यात हार टाकेल. ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील आणि हे बघून पप्पाला किती भारी वाटणार आहे. पण शिवा, तुझं काय? तुला काय वाटेल? मला भारीच वाटेल. माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न होतंय आणि माझ्या मित्राशीच होतंय, मग का भारी वाटणार नाही? अगं शिवा, एवढं होऊन सुद्धा तू कशाला थांबतेस इकडे? का सहन करतेस? खरंच शिवा, तुला मानलं. पण शिवा, तू फक्त बोल बर का, आम्ही काही करायला तयार. हो, आम्हाला तुझा असा पडलेला चेहरा बघवत नाही ग. हो, आणि जे आत होतंय ना ते पण बघवत नाहीये. शिवा, तू तिथे ना आत हवी होती. आपल्या आशूने. बस करा यार.
थांबा जरा आता. झालं ना, आता किती वेळा तेच बोलताय. आता हेच खरं मानलं पाहिजे आपण. बस. फक्त माझी एक इच्छा आहे. शिवा तू बोल, फक्त तू बोलशील तर करू आपण. बोल फक्त. हा शिवा. शिवा जे आहे ते बोल. जग इकडचं तिकडे करू, तू फक्त बोल. हा. हे बघा, असं काही नाहीये, पण आता जे लग्न होतंय ना, त्या लग्नात तुम्ही सगळे सहभागी झाला पाहिजे. हा, तेही माझ्या वतीने. मी प्लीज म्हणते, माझ्यासाठी एवढं करा. ऐका माझं. तुम्ही जा आता. बस. शिवा तू जा. तुला जे काही हवं ते तू मला सांग. मी तुला माझ्या हाताने करून खायला घालेन. आवडलं का घर? प्रिया, अगं काही काय विचारतेस? एवढा मोठा बंगला आहे आमचा. इतकं मोठं घर त्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल, मग आवडेलच ना. बघितलंस का ग, तुमच्या इथे राहणारी लोक आमच्या घरात कामाला असतात. तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मीला कोणी काम सांगतं का? ह्यात काहीतरी भारी असेल, असं डायमंड सेट किंवा गोल्ड ज्वेलरी. हे काय गिफ्ट आहे? हा नेकलेस पॅक करा आणि काय बिल आहे ते सांगा. चंदन, प्लीज ह्यावेळी काय गोंधळ घालू नकोस, नाहीतर आशू पण मला नकारेल आणि तू पण जेल जाशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेवटी तुम्ही आमच्या प्रेमात पडलात. कसं कळलं ना पण तुम्हाला माझ्या मनातलं? खरं सांगा, तुम्ही जेव्हा जेव्हा हिट देत होता की नाही, तेव्हा तेव्हा मला ते कळत होतं. ते आपण उसाचा रस प्यायला गेलतो, त्या काका काकीनं बघून तुम्ही काय काय म्हणला होता, मला कळलं होतं तेव्हा. आणि तुम्ही म्हणला होता ते आपण अंगणात जाऊन शतपावली करूया काय, तेव्हा पण तुम्हाला ते बोलायचं होतं. खरं सांगा, आपण पण असंच म्हातारा होईपर्यंत संसार करायचा, शतपावली वगैरे करायला जाऊया. मला मला असं सांगायचं होतं, तरी काहीच बोलला नाहीत ना. तुम्ही सांगशील म्हणून वाट बघत होतो मी. सॉरी मास्तरीनबाई. पण खरं सांगा, तुम्ही जेवढा आमचा छळ केला तेवढाच आम्ही पण तुमचा केला की नाही, केला ना? मुद्दाम केलं ना, मुद्दाम छळलत ना मला. अहो छळ काय तुमचा काय आमचा काय, जो काय छळ झाला तो प्रेमातलाच झाला की नाही. त्याची मजा असते, असते की नाही. कसली मजा. तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे ना मी, तेव्हा दरवेळी माझ्या घशाला कोरड पडायची. हे बघितलं. आणि तुम्ही आत्ता बोलचिला मग बोलचिला, अयो विचार करून करून माझ्या घशाला कोरड पडायची माहिती आहे. पण मी खरं सांगू, हे सगळं मला देवीच्या साक्षीनं मंदिरात जाऊन बोलायचं आणि मग जोडीनं देवीचं दर्शन घ्यायचं. खरं तर आजचा दिवस चांगला होता म्हणूनच मी तुम्हाला मंदिरात भेटायला बोलले. मग मंदिरातच गेलो असतो. तुम्ही सगळे इथंच बोलला. अहो राहुलच नाही, मला भावनेच्या भरात बोलून गेले. असं देव चाल, तिथं काय नाही, इथं काय, देव सगळीकडे असते. त्या तळ्यातल्या पाण्यामध्ये देव आहे असं समजूया, आणि ह्या देवाच्या साक्षीने तुम्ही बोलला आहे की नाही. पण आपण जाऊया ना मंदिरात, घेऊया देवीचं दर्शन. जाऊया की, देवीच्या दर्शनाला येळ कशाला घालवायचा, जोडीन जाऊया. चला.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई आशीर्वाद दे. थांबा थांबा, काय करताय? देवीचा आशीर्वाद आहे, मी फक्त केसात माळतोय. माळू नको. देवीच्या साक्षीनं सांगतो, ह्यो एकच जन्म नाही, पुढचे 7 जन्म तुमच्यावर असंच प्रेम करत राहणार आम्ही. मी साहेब, नवऱ्याच्या पण पाया पडायला लागतो. ओ काय करायला? हो, त्या ताईंनी सांगितलं ना, नवऱ्याच्या पण पाया पडायच्या असतात. त्या मस्त सांगतील, आम्हाला चालत नाही. मग आम्ही बी पडणार तुमच्या पाया. अधिपती काय चाललंय पाया पडून? नाही मी पाया पडणार. रीतच आहे तशी. आमची बी अशीच रीत आहे, तुम्ही पाया पडला की आम्ही पाया पडणार. काहीतरी बालिशपणा करू नका. काय बालिशपणा नाही, तुम्ही उगाच कबड्डी खेळू नका माझ्या संग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.